नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा जनगणना प्रशिक्षण भाग 5 मध्ये आपण आज काय माहिती पाहणार आहोत। तर बघा आता संकेतांक 7 वर असलेले स्लेट म्हणजे राखाडी, हिरवा, जांभळी दगड ज्यांचे सहज पातळ तुकडे करता येतात आणि अशा छोट्या पातळ तुकड्यांचा वापर छतासाठी करता येतो। जर छपरासाठी प्रामुख्याने वापरले साहित्य शिंगले असेल तर त्याला स्लेट म्हणून या रकान्यात 7 नोंदवावा। उंच पर्वतावरील ठिकाणी तळमजल्यांचे छप्पर लाकडांचे बनवले असते, परंतु घरच्या मजल्याचे छप्पर कॉन्क्रीटचे बनवले असते। अशा बाबतीत इमारतीतील गणना घराचे छप्पर कॉन्क्रीट मानावे लागेल। काही स्थितीत संपूर्ण घराचे छप्पर कॉन्क्रीटचे बनवले असू शकते, तसेच तेथे तात्पुरते बांधकाम असू शकते ज्याचे छप्पर वाढवलेले गवताचे असेल। अशा बाबतीत छप्पर साहित्य कॉन्क्रीटचे समजावे। गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा। गणना घराचा वापर विविध प्रकारे केला जातो। तो पूर्णपणे निवासी असू शकतात, निवासासह इतर वापरासाठी वापरले असू शकतात किंवा पूर्णपणे निवासाव्यतिरिक्त इतर वापरू शकतात। गणना घराचा वापर काळजीपूर्वक निश्चित करावा लागतो आणि त्यानंतर खालील तपशीलवार सूचनांची माहिती नोंदवावी लागते। गणना घराच्या वापरावर पर्याय निवडा। स्क्रीनच्या खालील भागात गणना घराचा प्रत्यक्ष वापर आणि 2 चेकबॉक्स दिसतील। संस्थात्मक गणना घर आहे, कुलूपबंद आहेत। चेकबॉक्स सर्व पर्यायासोबत सक्रिय राहतो आणि जर निवडला गेला तर हा ॲप मोबाईल जनरेटरसाठी थेट शेवटच्या प्रश्नावर जाईल। हे पर्याय गणना घराच्या निवडलेल्या वापरावर आपोआप सक्रिय होतील। निवडलेल्या पर्यायानुसार ॲप खालील बॉक्समध्ये दिलेल्या प्रमाणे संबंधित पुढील फील्ड पर्याय दाखवेल। निवास संकेतांक 1 जर गणना घर फक्त निवास वापरासाठी असेल तर इतर कोणते वापरासाठी नसेल तर संकेतांक 1 निवडावा। उदाहरणार्थ घर जसे झोपडी, फ्लॅट, कोठी, आउट हाऊस, तंबू, गँग म्हणजे झोपडी, बंगला, लष्करी बॅरेक्स, वन सुरक्षा रक्षक, फॉरेस्ट गार्डची झोपडी, जुनी झोपडी यांचा वापर केवळ निवासासाठी होतो। पर्याय 1 निवास जर पर्याय 1 निवडला गेला तर प्रकरणाने सर्व 34 प्रश्न भरायचे आहेत। येथे प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा, रकाना निष्क्रिय असेल। जर गणना घर कुलूपबंद असल्यास आढळलं तर कुलूपबंद या पर्यायावर टिक करा। पुढील सर्व नोंदी टाळल्या जातील आणि तुम्हाला थेट प्रश्न 34 कडे नेलं जाईल। पर्याय 2 निवासासह इतर वापर जर पर्याय 2 निवडला गेला तर वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि पुढील स्क्रीनवर जा। प्रकरणाचे सर्व 34 प्रश्न भरायचे आहेत। जर कुटुंब हे संस्था कुटुंब असेल तर संस्थात्मक गणना घर आहे या पर्यायावर टिक करा आणि पुढे जा। आपल्याला 11 प्रश्न काही नोंदी करण्यासाठी सांगितले जाईल। या बाबतीत या संस्था कुटुंबासाठी प्रश्न 9 मध्ये कुटुंब क्रमांक 99 दे। पर्याय 3 ते 9 निवासाव्यतिरिक्त जर 3 ते 9 पर्यायापैकी कोणते निवडला गेला तर वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि पुढे जा। प्रकरणात पुढील नोंदी करायच्या नाहीत। पर्याय 0 जर पर्याय निवडला गेला तर वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि पुढे जा। पुढील नोंदी करायच्या नाहीत। संस्थात्मक गणना घर आहे तर हा चेकबॉक्स फक्त पर्याय 2 निवडल्यावर सक्रिय होतो। कुलूपबंद घर आहे तर गणना घर कुलूपबंद असले आढळले तर पर्याय टिक करा, संबंधित वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि ॲप थेट शेवटच्या प्रश्नाकडे मोबाईल नंबरकडे नेईल। निवासासह इतर वापर संकेतांक 2 जर गणना घर निवासासाठी वापरले जात असेल तर त्याचबरोबर दुकान, क्लिनिक, जिम इत्यादी सारख्या 1 किंवा अधिक अनिवासी वापरासाठी असेल तर ॲपमध्ये संकेतांक 2 निवडावा। अशा बाबतीत अनिवासी वापरासाठी निवासासह असे वर्णन प्रविष्ट करून ते लिहावे। उदाहरणार्थ निवासासह भाजीपाला दुकान, निवासासह क्लिनिक। जर योग्य पर्याय या यादीमध्ये उपलब्ध नसेल तर ते स्वतः प्रविष्ट करावे। हे त्या घरासाठी उपयुक्त आहे ज्यांना एकच घर उपलब्ध असेल व त्याचा वापर ते निवासाव्यतिरिक्त इतर वापरासाठी करतात। त्यानंतर बघा काही व्यवसाय जर सोनारकाम, लोहारकाम, शिवणकाम, घड्याळ दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती इत्यादी कधी गणना घरात राहून चालवले जातात, ज्याचा वापर दोन्ही हेतून केला जातो। अर्थात निवासाबरोबर वर्कशॉप। उदाहरणार्थ जर गणना घराचा वापर निवासाबरोबर चांदीकाम किंवा घड्याळ दुरुस्ती किंवा खेळणी बनवण्यासाठी वापरला जात असेल तर यामध्ये निवासाचा वर्कशॉप असेल। या निवासाचं देऊळ, निवासाचा शाळा, निवासाचा पाळणाघर, निवासाचा दवाखाना, निवासाचं कार्यालय, निवासाचं रेस्टॉरंट, निवासाचं खानावळ इत्यादी। ज्या ठिकाणी मोठे घाऊक बाजारपेठ आहेत जसे नवी दिल्लीतील चांदणी चौक, कोलकात्यातील बारा बाजार, मुंबईतील काळादेवी या ठिकाणी दुकान किंवा कार्यालय मोठ्या प्रमाणात काम करणारे व्यक्ती रात्रीच्या वेळी त्या दुकानचा वापर निवासासाठी सुद्धा करतात। अशा ठिकाणी अचूक ओळखून त्यांची नोंद निवासासह दुकान किंवा निवासासह कार्यालय अशी करावी। संस्था कुटुंब निवासासह वृद्धाश्रम, निवासासह वसतिगृह, निवासासह बोर्डिंग हाऊस, निवासासह रेस्क्यू होम, निवासासह तुरुंग, निवासासह लॉज, निवासासह आश्रम, निवासासह विश्रांतीगृह, निवासासह कुष्ठरोग रुग्णालय इत्यादी। संस्था कुटुंब राहत असलेल्या गणना घराच्या वापराचे उद्दिष्ट लिहिताना संस्थेचे स्वरूप किंवा नाव निवासासह नंतर जोडावे की निवासासह वृद्धाश्रम, निवासासह छात्रावास, निवासासह वसतिगृह, निवासासह बालसुधारगृह, निवासासह तुरुंग, निवासासह लॉज इत्यादी। काही प्रकरणात जसे की डाक
बंगला, धर्मशाळा, हॉटेल, आश्रम, नर्सिंग होम इत्यादी फक्त तात्पुरते राहण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान राहण्यासाठी होतो आणि तेथे राहत असलेले लोक संस्था कुटुंब मोडत नाहीत अशा घरांना पूर्णपणे अनिवासी वापर म्हणून नोंदवावे. या प्रकरणामध्ये योग्य संकेतांक निवडल्यानंतर केवळ संस्थेचे स्वरूप किंवा नाव ॲपमध्ये टाईप केले जाईल. मात्र जर संस्थामध्ये नियमित राहणारे लोक असतील तर त्यांना निवासासह डाक बंगला किंवा निवासासह धर्मशाळा असे नोंदवावे. संस्था कुटुंब आणि संस्था शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादी वेगळे आहे ते लक्षात ठेवा. हॉटेल किंवा लॉजमध्ये व्यवस्थापक, नोकरदार किंवा इतर लोक स्वतंत्र खोल्यांमध्ये सामान्य रहिवासी म्हणून राहतात तर अशा खोल्यांना स्वतंत्र गणनाघर समजून संकेतांक 1 निवडावा. बाकीचे खोल्यात ज्या तात्पुरत्या राहण्यासाठी दिल्या जातात त्यांना एकच गणनाघर मानून हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादी संकेतांक 5 निवडावा. काही प्रकरणात गणनाघराचा वापर फक्त हंगामी उपक्रमासाठी होतो आणि जेव्हा आपण गणनाघराची यादी करत असता तेव्हा हंगामी किंवा सुरनशील अशा हंगामी उपक्रमामध्ये तेल, घाण, घनिष्ठ शेडमध्ये गुड बनवणे इत्यादी समाविष्ट होऊ शकतात. अशा प्रकारच्या गणनाघराचा वापर एखाद्या उपक्रमासाठी होतो हे ओळखणं आवश्यक आहे आणि त्या हंगामी वापराची नोंद योग्य संकेतांकाने नावानुसार केली पाहिजे. त्यामुळे अशा उपक्रमाबाबत सखोल चौकशी करावी जेणेकरून गणनाघराच्या वापराविषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. म्हणजे दिलेल्या गटामधील प्रत्येक रचनेची नोंद करणं आवश्यक आहे. जर गणनाघर केवळ दुकान किंवा कार्यालय म्हणून वापरत जात असेल तर संकेतांक 3 निवडा. ॲपद्वारे त्या दुकानाचे नाव कायमचे स्वरूप प्रविष्ट करा. गणनाघराचा वापर शक्य तितक्या पूर्णपणे वर्णन करणं आवश्यक आहे. जर गणनाघराचा दुकान म्हणून वापर केला जात असेल तर ते किराणा दुकान किंवा कापडा दुकान किंवा केमिस्टचे दुकान इत्यादी उल्लेख करा. त्याचप्रमाणे जर कार्यालय, बँक, शाळा, क्लिनिक, क्लब किंवा इतर संस्था म्हणून वापरले जात असेल तर संबंधित संकेतांक निवडल्यानंतर कार्यालय किंवा बँक इत्यादीचे नाव प्रविष्ट करणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था किंवा प्रशिक्षण केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या गणनाघरासाठी निवासाची सुविधा किंवा कोणतेही निवास वापराशिवाय संकेतांक 4 निवडा. ॲपद्वारे शैक्षणिक संस्थेचे स्वरूप प्रविष्ट करा. त्यानंतर ज्या गणनाघराचा वापर केवळ तात्पुरते राहण्यासाठी किंवा प्रवासदरम्यान राहण्यासाठी होतो आणि जिथे व्यक्ती सामान्यतः निवास करताना आढळत नाही त्यासाठी संकेतांक 5 निवडा आणि अशा हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस इथे नाव किंवा स्वरूप ॲपमध्ये टाईप करा. दवाखाना, रुग्णालय इत्यादी. जर गणनाघर केवळ रुग्णालय किंवा दवाखाना किंवा इतर कोणतेही आरोग्य किंवा वैद्यकीय केंद्र म्हणून वापरले जात असेल संकेतांक 4 निवडा आणि ॲपद्वारे त्या गटाचे नाव टाईप करा. कृपया लक्षात ठेवा इथे केवळ त्या संस्थेचा समावेश केला जाईल जे संस्था कुटुंब म्हणून मानल्या जाण्यास पात्र राहतील. ज्या गणनाघराचा वापर केवळ कारखाने किंवा वर्कशॉप चालवण्यासाठी केला जात असेल किंवा वर्कशॉप म्हणून वापरला जात असेल तर ॲपद्वारे संकेतांक 7 निवडा. कारखाना, वर्कशॉप, वर्कशेड अशी ठिकाणे आहेत जिथे उत्पादन, निर्माण प्रक्रिया, दुरुस्ती किंवा सेवा केली जाते किंवा जिथे वस्तू तयार केल्या जातात आणि विकल्या जातात. ते मोठे उद्योग, लहान कार्यशाळा, वर्कशॉप असू शकतात. जर गणनाघर केवळ मंदिर किंवा गुरुद्वार किंवा मशीद किंवा चर्च किंवा इतर कोणते प्रश्नस्थळ म्हणून वापरले जात असेल तर 5 निवडा आणि त्यानुसार ॲपद्वारे टाईप करून नमूद करा. या श्रेणीत करमणुकीची आणि सामुदायिक मेळावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या गणनाघर आणि गणनाघराच्या इतर निवासाव्यतिरिक्त विविध वापराचा समावेश असेल. जे वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये समाविष्ट नाही ते त्या प्रकरणात संकेतांक 9 निवडा आणि ॲपमध्ये गणनाघराचा वास्तविक टाईप करा. गणनाघर रिकामे आढळले म्हणजे त्यात कोणती व्यक्ती राहत नसेल आणि ते इतर कोणत्या अनिवासी हेतूसाठी वापरले जात नसेल तर संकेतांक 0 निवडा आणि रिकाम्या जागेचे कारण नमूद करण्यास विसरू नका. कृपया रिकाम्या जागेच्या कारणासह रिकामी टाईप करा. म्हणजे रिकामी दुरुस्तीसाठी सुरू आहे, रिकामी बांधकाम, अपूर्ण, रिकामी भाडेकोच्या प्रतीक्षेत. जर गणनाघरात कुलूप आढळले असेल तर रहिवासी प्रवासाला किंवा तीर्थक्षेत्राला गेले असतील तर ते रिकामी मानले जाऊ नये. या बाबतीत घराचा वास्तविक वापर प्रविष्ट केला पाहिजे आणि रहिवासी प्रवास किंवा तीर्थावर गेले आहेत हे वस्तुस्थिती कुलूपबंद प्रवास, तीर्थयात्रा, रहिवासी असे टाईप केले जाऊ शकते. तथापि जर घरातील कोणत्याही सदस्याचा मोबाईल क्रमांक शेजाऱ्याकडून उपलब्ध असेल तर तो शेवटी प्रविष्ट करणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर उपलब्ध नसेल तो टाकण्याची गरज नाही. गणनाघराची स्थिती. ज्या गणनाघराची दुरुस्तीची गरज नाही आणि चांगल्या स्थितीत आहे त्यांना चांगले म्हणून संकेतांक 1 निवडला जाऊ शकतो. राहण्यास योग्य. ज्या गणनाघराला किरकोळ दुरुस्तीची गरज आहे त्या राहण्यास योग्य म्हणून संकेतांक 2 निवडणं आवश्यक आहे. मोडकळीस आलेले जर घर जीर्ण होत चालले आहे आणि ज्याचे खूप मोठ्या प्रमाणात डागडुजी करणं आवश्यक आहे किंवा जीर्ण झालेले आहेत आणि पुन्हा स्थापित अथवा दुरुस्त होऊ शकतात अशा दुरुस्त होऊ शकत नाही अशा घरांना मोडकळीस असलेले मानून संकेतांक 3 निवडला जाऊ शकतो. जर गणनाघराचे चांगले राहण्यायोग्य किंवा मोडकळीस असलेले असे वर्गीकरण करण्यासाठी दिलेले वरील निकष हे फक्त उत्तरदात्याला उत्तर देण्यास मदत करण्यासाठी आहे. तथापि असे सूचित करण्यात येते की या प्रश्नाचे उत्तर देताना जे उत्तर दिले ते नोंदवण्यात यावे. फक्त त्या गणनाघरासाठीच दिसतील जे पूर्णतः किंवा अंशतः निवास म्हणून वापरले जातात. म्हणजे जर प्रश्न 7 मध्ये संकेतांक 1, 2 निवडला असेल
तर बघा काय माहिती आहे, पहिल्या गणना घराच्या नोंदणी दरम्यान पुनरावृत्ती करा बटन निष्क्रिय असेल. पुढील गणना करण्यासाठी हे बटन सक्रिय होईल. जर गणना घर क्रमांक मागील घरासारखा ठेवायचा असेल तर पुनरावृत्ती करा बटन दाबा. जर नवीन गणना घर क्रमांक द्यायचा असेल तर नवीन बटन दाबा. गणना घर क्रमांकसुद्धा प्रत्येक स्क्रीनच्या वर दर्शवला जाईल. इमारत क्रमांक आणि गणना घर क्रमांक दोन्ही नोंदी भरल्यानंतर पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करा. पूर्वीच्या सूचनानुसार तुम्ही आधीच्या इमारतींना मार्कर पेनने क्रमांक दिले असतील आणि कंसात गणना घराची संख्या लिहिली असेल तर HLO मोबाईल ॲपमध्ये डेटा संकलनादरम्यान स्वयंचलितपणे तयार होणारा 4 अंकी गणना घर क्रमांक प्रत्येक स्वतंत्र गणना घराच्या प्रवेशद्वारावर मार्कर पेनने लिहावा. हे महत्त्वाचं आहे. स्वगणना AC कुटुंब ओळखण्याची, पडताळणी करण्याची आणि स्वगणना AC डेटा जतन करण्याची प्रक्रिया. तुम्ही तुमच्या घर यादी गटामधील सर्व कुटुंबांना प्रगणक म्हणून भेट द्याल. HLO मोबाईल ॲप आपोआप ओळख क्रमांक भरेल. इमारत क्रमांक दिल्यानंतर प्रत्येक गणना घरासाठी गणना घर क्रमांक आपोआप भरण्यात येईल. पुढील पायरी म्हणजे कुटुंबासाठी स्वगणना स्थिती ठरवणे. एक प्रश्न विचारला जाईल. कुटुंबाने स्वगणना पूर्ण केली आहे का? यासाठी होय किंवा नाही पर्याय असे 2 पर्याय असतील. जर उत्तर होय असेल तर प्रश्न क्रमांक 7 दिसेल, ज्यामध्ये 2 पर्याय असतील. एक निवास आणि दुसरा निवासासह इतर वापर म्हणजे रेसिडेन्स आणि नॉन रेसिडेन्शियल कम अदर यूज. जर पर्याय 2 निवडला गेला तर घराचा इतर वापर याची माहिती नोंदवावी लागेल. कुटुंब क्रमांक Q9 आपोआप येईल. नंतर तुम्हाला स्वगणना ID टाकण्यात सांगितले जाईल आणि जर तो स्वगणना ID HLO ॲपमध्ये आयात इम्पोर्ट केलेल्या SIDC एखाद्याचा जुळत असेल तर स्वगणना कुटुंबाचा डेटा दिसेल. माहिती भरल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट अँड सबमिट स्वीकृतीने सादर करा पर्याय निवडण्याचा, किंवा जर तुम्हाला वाटेल की माहितीमध्ये बदल करणं आवश्यक आहे तर डेटा एडिट करण्याचा पर्याय असतो. जर तुम्ही ॲक्सेप्ट अँड सबमिट पर्याय निवडला तर ती नोंद तुमच्या मोबाईल ॲपमध्ये सेव्ह होते आणि नंतर मुख्य सर्व्हरवर साइन इन करण्यासाठी तयार असते. जर एडिट पर्याय निवडला तर ती नोंद मोबाईल डेटा संकलन फॉर्मॅटमध्ये उघडते, जिथे प्रश्न एकामागोमाग एक स्क्रीनवर दाखवले जातात. तुम्हाला तपासता येईल आणि जिथं आवश्यक असेल तिथं बदल करून तुम्ही ती माहिती मुख्य सर्व्हरवर साइन इन करण्यासाठी जतन केली जाईल. स्वगणना SID जुळत नसेल तर कुटुंबासाठी प्रश्न क्रमांक 4 पासून पुढे 7 ते 9 वगळता प्रत्येक प्रश्न नोंदवून नेहमीप्रमाणे माहिती संकलनाची प्रक्रिया केली जाते. जर नाही नो हा पर्याय असला तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.